आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास। रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव साजरा। सदर बातमी अशी की यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा तालुक्यातील रामगाव रामेश्वर येथील रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून रामेश्वर मंदिर हे प्राचीन काळातील एक मंदिर असून हे मंदिर सतीयुगातील असावे असा कयास केला जातो। तसेच हे मंदिर पंचक्रोशीत महादेवाचे मंदिर आहे। उंच टेकडीवर व निसर्गरम्य वातावरणात वसलेले मंदिर असून येथे विविध ठिकाणावरून भाविक दर्शनासाठी येत असतात। येथे महाशिवरात्री उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, परंतु हे एवढे प्राचीन मंदिर असून रामराज्य काळातील असावे असे सांगितले जाते की श्रीराम लक्ष्मण सीता हे जेव्हा 12 वर्षांच्या वनवासात होते त्यावेळी एक दिवसाचा मुक्काम या टेकडीवर झाला होता, तेव्हा शिवपिंड निर्माण झाली असावी व नंतर मंदिराची निर्मिती झाली असावी। परंतु हे मंदिर अजून प्रसिद्धीच्या झोतापासून कोसो दूर आहे व उपेक्षित आहे, तरी कमिटीच्या व गावकरी यांच्या वतीने जीर्णोद्धार व्हावा, महाराष्ट्रातून भाविक दर्शनासाठी यावे हाच प्रामाणिक परिवर्तन न्यूज 24 तासचा उद्देश असून आजच्या या उत्सवाचा आढावा घेतला आमचे सहसंपादक शेषराव चव्हाण व प्रतिनिधी गजानन वरघट यांनी घेतला। तर चला पाहूया। नमस्कार, परिवर्तन न्यूज 24 मध्ये तमाम महाराष्ट्रातील दर्शकांचे स्वागत करतो। आज आपण आलेलो आहोत रामगाव रामेश्वर अर्थातच दारव्हा तालुक्यातील यवतमाळ जिल्ह्यातील हे असं जुनं ठिकाण आहे की ज्याला रामेश्वर टेकडी म्हणतात आणि इथे एक शिवलिंगाची स्थापना झालेली आहे। आज महाशिवरात्रीचा दिवस, एकादशीचा दिवस म्हणून आमची टीम जी आहे, आमची टीम परिवर्तन न्यूज 24 ची टीम या रामगाव रामेश्वर मध्ये अर्थातच आमचे जे संपादक आहेत माननीय गजेंद्र गजाननजी ढगे सर यांचं गाव आहेत आणि या गावामध्ये आज आम्ही आलेलो आहोत। आणि हे जे मंदिर आहे हे अतिशय पुरातन असं मंदिर आहे की आज महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण देशामध्ये महादेवाच्या लिंगाची पूजा किंवा महादेवाची पूजा केली जाते। म्हणून हे पुरातन मंदिर कितीतरी वर्षाचं आहे हे अजून कोणी सांगितलं नाही आहे। म्हणून एक आख्यायिका आहे की जेव्हा राम वनवासाला निघाले होते तेव्हा इथे त्यांची पाऊले या टेकडीवर पडली होती आणि जिथे जिथे ते राम गेले तिथे तिथे मग त्यानंतरच्या काळामध्ये त्या व्यक्तींनी तिथे शिवलिंगाची स्थापना केली। म्हणून आज आपण इथे आलेलो आहोत आणि इथे रामगावची काही मंडळी आहेत, तर या मंडळीकडून आपण जाणून घेऊया की पुरातन महादेव मंदिर जे आहेत हे पुरातन महादेव मंदिराच्या थोडीशी आख्यायिका आपण जाणून घेऊया। तर इकडे काकाजी सुद्धा आहेत ना काकाजी इकडं, तर थोडीशी जे वयस्कर मंडळी असली तर ती त्यांना थोडीशी माहिती राहते, म्हणून त्यांनी थोडंसं या मंदिराविषयी सांगावं। तर मी प्रथमतः जे आपले रामगाव रामेश्वरचे काकाजी आहेत यांचा आपण परिचय घेऊया आणि त्यांच्याकडून या मंदिराविषयी जाणून घेऊया। नमस्कार काकाजी, तर हे मंदिराविषयी काही सांगाल आपण? आपला परिचय द्या आधी आणि मंदिराविषयी सांगा। मी या ठिकाणी शिक्षण शिकत असताना शाळा शिकलो इथं, त्यावेळेस पासून पुरातन काळचे हे जे मंदिर आहे एवढी मला त्याची माहिती आहे। तर पुष्कळ लोक तेव्हापासून इथं दर्शनाला येत होते आणि अजून येतात। तुमचा जन्म याच गावामधला आहे? जन्मच नाही, फक्त शिक्षण या गावामध्ये झालेलं आहे। म्हणजे रामगाव रामेश्वर हे एक खरोखर शिक्षणाचं सुद्धा एक माहेरघर होतं आणि रामगाव रामेश्वराच्या ज्या परिसरातील जे जमीन आहे ही अत्यंत सुपीक अशी जमीन आहे आणि जमिनीच्या आधारेच गावामधली जे काय म्हणते त्याला उन्नती असते हे होत असते। तर ती काकाजींनी माहिती दिली, तर त्यांना जेवढी माहिती आहे त्यांनी दिली, तर आपण दुसरीकडे जाणून घेऊया। तर ह्या मंदिराचा जुना इतिहास जो आहे मुंगसाजी महाराजाच्या कारकिर्दीतला, तर मुंगसाजी महाराज जीवित असताना या रामेश्वराच्या मंदिरापासून तर या रोडनं इकडून या साईडनं पायऱ्या होत्या सुरुवातीला, तर या रोडनं चिरांगण लागत होतं म्हणते दिव्याचं। हा जुना इतिहास आहे। त्याच्यानंतर पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी जे करीचं हे राहते त्या दिवशी पूर्ण गावातले पूर्ण समाजाचे बैल इथं दर्शनाला येते। दर्शनाला येऊन इथून या देवीचं मंदिर आहे, देवीच्या दर्शनाचं झालं, पहिलाच देवीचं दर्शन होते, त्याच्यानंतर पुन्हा गावात जाते। पोळ्याचा दिवस जे आहे, पोळ्याच्या दुसऱ्या दिवसची गोष्ट, त्या दिवशी आपलं श्रावण हे आहे ना ते हो, त्या दिवशी यात्रा पण राहते। त्या यात्रेचं रूपांतर चांगल्या मोठ्या यात्रेत व्हावं
ही आमची सर्व मंडळीची इच्छा आहे. तसंच थोडं शासनानं ज्या पद्धतीनं होईल त्या पद्धतीनं मदत करून या मंदिरासाठी जेवढं करता येईल त्या पद्धतीची मदत करावी हीच विनंती. आपण काय सांगाल? आपली महाराष्ट्राची भूमी संतांची आणि अनेक तीर्थांची भूमी आहे. त्यातीलच रामगाव रामेश्वर हे या भूमीतलं आणि अतिशय असं मनमोहक ठिकाण आहे. परंतु थोडं काही दुर्लक्ष असल्यामुळे आणि एक प्रकारचा याला काहीतरी राजकीय वारसा न मिळाले हे थोडं दुर्लक्षित राहिलं आहे. परंतु आमचे डॉक्टर साहेब पवार साहेब त्याचबरोबर आमचे राऊत भाऊ आणि जे अध्यक्ष आहेत यांनी चांगल्या प्रकारे हे करून या मंदिराच्या उत्थानासाठी आणि जीर्णोद्धारासाठी मोठ्या प्रमाणात त्यांचे प्रयत्न चालू आहेत. परंतु तरी ज्याप्रमाणे आमची मुंगसाजी माऊली यांच्या याला जे वेगळं पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे त्यासाठी आपल्या यवतमाळ जिल्हा परिषदला आणि त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना या माध्यमातून मी विनंती करू इच्छितो की प्रत्येक तीर्थक्षेत्रासाठी त्यांनी काहीतरी भरीव निधी द्यावा. त्याचबरोबर रामगाव रामेश्वर हे महादेवाचं अतिशय प्रसन्न असं ठिकाण आहे आणि एक भक्तिमय वातावरण निर्माण व्हावं याकरिता ब दर्जेमध्ये शासनामार्फत या पर्यटन स्थळाला घेऊन मोठ्या प्रमाणात एक प्रकारचं रमणीय वातावरण तयार करून एक यात्रेचं महोत्सव इथं महाशिवरात्रीच्या निमित्त तयार करावा व ज्या काही सुविधा आहे रस्त्यावरून येण्या जाण्यासाठी त्याचबरोबर लाईटची व्यवस्था करून देण्यावी, पिण्याच्या पाण्याची सुविधा करून द्यावी आणि त्याचबरोबर जे घुमट वगैरे आता जुनं झालेलं आहे ते सुद्धा एक चांगल्या प्रकारे उभारी देऊन त्यांनी सहकार्य करावी एवढीच मी आपल्यातर्फे विनंती करतो. रामायणाच्या काळामध्ये ज्यावेळेस राम दंडकारण्यात जात होते त्यावेळेस ते ज्या ज्या ठिकाणी गेले त्या ठिकाणी त्यांनी एक शिवलिंगाची स्थापना आणि एक रामाचा हात सीतेचा हात म्हणून या ठिकाणी स्थापना केलेली आहे. हे फार पुरातन काळापासूनचं मंदिर आहे. त्यामुळे या मंदिराला खूप वर्षापासूनचा एक असा आपला एक वारसा आहे. या ठिकाणी राम येऊन गेले असं एक पवित्र क्षेत्र आहे. हे रामगाव रामेश्वर हे राम या गावामध्ये येऊन गेले. ज्यावेळेस राम वनवासामध्ये होते ज्यावेळेस सतयुग होता त्यावेळेस राम इथे येऊन गेले होते म्हणून या आमच्या रामगावचं नाव रामगाव रामेश्वरचं नाव पडलंय. त्या भारतामध्ये जर सर्वात चांगलं कोण्या गावाचं नाव असेल तर रामगाव रामेश्वर हे रामाच्या इथं या येण्यावरून पडलेलं आहे. हेच मला एवढं सांगायचं होतं. आणि तसेच या ठिकाणी हे रामगाव रामेश्वराच्या परिसरामध्ये हे संतांची भूमीच आहे. आमच्या इथे धामणगाव येथे संत मुंगसाजी महाराज होऊन गेले. तसेच आमच्या इथे 2 मठ झाडे स्थापन केलेले आहे. त्यामुळे या संतांच्या परिसरामध्ये हे एक असं मोठं मंदिर गेलेलं आहे. हे थोडंसं दुर्लक्षित झालं होतं परंतु या ठिकाणी आता 3-4 वर्षापासून एक नवीन वाडीची स्थापना झाली आणि त्यांना सर्व काम सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. या मंदिराची खूप प्रॉपर्टी आहे. आज 28 एकर शेती आहे परंतु थोडीशी दुर्लक्षित होती. एक काही लोकांनी त्यावर कब्जा केला होता ती आम्ही मागच्या काळापासून सोडून घेतली. तर या मंदिराच्या पैशातून त्यांना पैसे वगैरे दिले आणि सर्व प्रॉपर्टी एकत्र केली आणि त्याच्या उत्पन्नातून आम्ही हे सर्व काही करण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढच्या वर्षी जे होतं तर या शिवरात्रीपासूनच आम्ही नाही का त्या मंदिराचं घुंगट सुद्धा दिलेला बांधण्याकरता 7 ते 8-10 लाख रुपये खर्च करून आणि आम्ही मंदिराचं काम सुद्धा करणार आहोत. धन्यवाद. तर अनिल पवार आणि या मंदिरात खूप संख्येने प्रतिसाद मिळतो आणि या पुरातन जुन्या काळातलं खूप आधीचं मंदिर आहे. आम्हाला सुद्धा माहित नाही. खूप असे चांगल्या प्रकारचं मंदिर आहे आणि आज महाशिवरात्री निमित्त घरघोस गर्दी असते आणि उसळाचा वाटपाचा कार्यक्रम सुद्धा असते. माझं नाव विनोद राऊत आहे. याच्या आधी माझे वडील पुजारी होते. तर त्याच्यानंतर वडील गेल्याच्या नंतर मी इथं समजा पुजारी आहे आणि महाशिवरात्रीचा कार्यक्रम दरवर्षीच साजरा होतो. इथं उसळाचा कार्यक्रम राहतो आणि भाविक भक्त म्हणजे खूप भाविक भक्त येतात तिथं बाहेरच्या गावून आणि रामगावातले बी पूर्ण भाविक भक्त येतात. मग असं वाटत नाही का तुम्हाला की या ठिकाणी बा आता भरपूर वर्षापासून आम्हाला हे मंदिर आहे परंतु असं यात्रेचं स्वरूप असं आपण सर्व गाव मिळून जर करण्यात आलं तर कसं वाटतं तुम्हाला यात्रा? यंदा आमच्या रामेश्वर कमिटीची बावडी आहे जे सवस्तांची त्यांनी सांगितलं म्हणजे आजच सल्ला घेतली की बा पुढच्या वर्षी यात्रा आपण इथं भरवू म्हणून. तशी पोळ्याच्या म्हणजे दुसऱ्या दिवशी करीला यात्रा राहत असते इथं. पण आता याच्यानंतर समजा शिवरात्रीला बी यात्रा भरू. म्हणजे उद्या पुढच्या वर्षापासून या दिवसाला सुद्धा यात्रा या ठिकाणी रामेश्वराच्या मंदिराच्या परिसरात हा रोड आहे या ठिकाणी यात्रा भरवण्याचं आमच्या रामगाव वासियांचं असं संकल्प केला की यात्रा भरू. हे माझं नाव राधेश्याम ज्ञानेश्वर बोकडे आहे. हे फार पुरातन मंदिर आहे
इथे बरेच दिवसापासून महाशिवरात्रीला यात्रा पण भरते आणि बरेच भाविक भक्त येतात आणि म्हणजे फराळाचा सुद्धा आनंद लुटतात आणि पुढच्या वर्षापासून इथं यात्रा सुद्धा भरणार आहे. करेल असं वाटतंय. खरोखर या टेकडीवर चढल्यानंतर असं वाटतंय की एखाद्या छोट्याशा गडावर चालू की काय, असं आमच्या परिवर्तन न्यूज 24 साठी आमचे प्रतिनिधी गजानन वरगडसह मी सहसंपादक शेषराव चव्हाण, रामगाव, रामेश्वर, दारव्हा, यवतमाळ.